तुम्हाला सुद्धा अशी इंग्रजी बोलायची आहे का? I have been told. I'll tell them all the work has been done. This door has been opened recently. चला तुम्हाला आज हॅज बीन हॅव बीनचे असे वाक्य बनवायला शिकवतो. आजचा पाठ थोडासा ॲडव्हान्स आहे म्हणून लक्षपूर्वक ऐका. काही वेळेस आपण असे वाक्य बोलतो ज्यांच्यामध्ये क्रिया तर असते पण क्रिया करणारा कोणीच नसतो, किंवा क्रिया करणाऱ्यापेक्षा क्रिया झाली की नाही झाली हे जास्त महत्त्वाचं असतं. तर अशा वाक्यांचं इंग्रजी करताना आपण हॅज बीन हॅव बीन आणि वी थ्री वापरतो. एक्झाम्पलने समजून घेऊ. कधी कधी आपण बोलतो बघा, काय रे माझं काम झालं का, किंवा तुझं काम झालंय बरं का. आता या दोन्ही वाक्यांमध्ये काम करण्याची क्रिया तर आहे पण ती क्रिया करणारा कोणीच नाहीये. अजून एक एक्झाम्पल बघू. माझ्या रूमची साफसफाई झाली आहे का, किंवा तुझ्या रूमची साफसफाई झाली बरं का. या दोन्ही वाक्यांमध्ये सुद्धा साफसफाई करण्याची क्रिया तर आहे पण ती क्रिया करणारा कोणीच नाहीये. एक शेवटचं एक्झाम्पल बघू. किती खराब बनवला हा रस्ता. या वाक्यामध्ये सुद्धा रस्ता बनवण्याची क्रिया आहे पण ती क्रिया करणारा कोणीच नाहीये. तर अशा वाक्यांचं इंग्रजी करताना आपण हॅज बीन हॅव बीन आणि वी थ्री वापरतो. आता इथे कन्फ्यूज होऊ नका बरं का. मागच्या पार्टमध्ये आपण जे स्ट्रक्चर बघितलं होतं ते होतं हॅज बीन हॅव बीन आणि वी वन आय एन जी. आजचं स्ट्रक्चर आहे हॅज बीन हॅव बीन वी थ्री. मागच्या वाक्यांमध्ये क्रिया करणारा होता पण आजच्या वाक्यांमध्ये क्रिया करणारा कोणीच नाहीये. आजच्या वाक्यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असतीलच. व्हिडिओ पॉज करून ते शांतपणे वाचून घ्या आणि बघा का यांच्यामध्ये क्रिया करणारा कोणीच नाहीये. आता यांचं इंग्रजी सुद्धा करून बघू. मला सांगण्यात आलं आहे. मला म्हणजे आय सोबत आपण वापरतो हॅव बीन. सांगणं म्हणजे टेल. टेलचा थर्ड फॉर्म टोल्ड. तर वाक्य होईल आय हॅव बीन टोल्ड. तुला सांगण्यात आलं आहे. यू हॅव बीन टोल्ड. दरवाजा उघडण्यात आला आहे. दरवाजा म्हणजे डोर. डोर एक वचन आहे म्हणून आपल्या इथे वापरावं लागेल हॅज बीन. उघडणं म्हणजे ओपन. ओपनचा थर्ड फॉर्म ओपन्ड. तर वाक्य बनेल द डोर हॅज बीन ओपन्ड. काम करण्यात आलं आहे. काम म्हणजे वर्क. वर्क सोबत आपल्याला वापरावं लागेल हॅज बीन. करणं म्हणजे डू. डूचा थर्ड फॉर्म डन. तर वाक्य बनेल द वर्क हॅज बीन डन. परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा म्हणजे एक्झाम. एक्झाम सोबत आपल्याला वापरावं लागेल हॅज बीन. पुढे ढकलणं म्हणजे पोस्टपॉन. त्याचा थर्ड फॉर्म पोस्टपॉन्ड. द एक्झाम हॅज बीन पोस्टपॉन्ड. आता नुसते व्हिडिओज बघू नका, प्रॅक्टिस सुद्धा करा. नेहमीप्रमाणेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती आजच्या लेसनच्या नोट्स, PDF प्रॅक्टिससाठीचे वाक्य, त्यांचे आन्सर्स असं सर्व आहे. या चॅनलला फॉलो आणि शेअर नक्की करा म्हणजे पुढचे पार्ट्स तुम्हाला मिळतील. थँक्यू.